सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात सारख्या हाय प्रोफाईल राजकीय बाबावरती कारवाई होते, त्याला बेड्या पडतात आणि तो गजाआड जातो। शासनाची फसवणूक करणाऱ्या बड्या बिल्डरांवर पोलीस गुन्हे दाखल करून कारवाई करतात, कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही राजकीय दबावाला विभागाला बळी पडू देत नाही। अत्यंत कर्तव्य कठोरपणे गृह विभाग महाराष्ट्रात काम करतोय। आमच्या राजकीय विरोधकांनी टीका करताना याचं भान निश्चित ठेवलं पाहिजे। शिवाय कोण कोणाच्या जाऊन पाया पडतो, पाय धुतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण संसदीय पदावर असताना पदमर्यादेचा भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। मात्र कुठल्याही दबावाला बळी न पडता सामान्य नागरिकांच्या तक्रारीवरून गृह विभाग कारवाई करतोय हे विरोधकांनाही मान्य करावंच लागेल, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजित चव्हाण जी यांनी म्हटलंय। या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की या राज्याचा गृह विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आणि खंबीर आहेत। म्हणून कॅप्टन खरात सारख्या एका बाबाकडे, जो अत्यंत हाय प्रोफाईल बाबा आहे, ज्याच्यावरती आरोप झाल्यानंतर कुठल्याही दबावाला बळी न पडता या हाय प्रोफाईल बाबाला, राजकीय बाबाला बेड्या ठोकल्या जातात, तो गजाआड होतो। कारण माझे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कुठल्याही दबावाला या विभागाला बळी पडू देत नाही। अनेक फसवणुकी करणाऱ्या बिल्डर्सवरती सामूहिकरित्या कारवाई होते। याचं कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अत्यंत कणखर आहेत। आमच्या राजकीय विरोधकांनी टीका जरूर करावी, पण एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की या महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अत्यंत सक्षम, कणखर आणि कार्यक्षम असल्यामुळं या सगळ्या कारवाया होत आहेत। तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, कोणाला जाऊन भोंदूबाबांचे पाय धुवायचे, काय करायचंय, त्यांनी मात्र एक निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे की संवैधानिक पदावरती असताना अशा पद्धतीनं आपल्या पदाच्या मर्यादा भंग होतील असं वागणं योग्य नाही, ही आमची देखील भूमिका आहे। मात्र टीका करताना विरोधकांनी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या पदाचा सुद्धा आद राखला पाहिजे, कारण ते कडक कारवाई करतायत, हे विरोधकांनाही मान्य करावं लागेल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर परिसरात मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद करत मोठा गुन्हा उघडकीस आणलाय। दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सातपूर येथील लालबाग राजा गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि विनायक मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या फोडून त्यातील रोकड लंपास केली होती। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्यामध्ये 2 संशयित व्यक्ती दानपेट्या फोडताना दिसून आल्या। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळाराचं त्रितेश भगवान सुबर, वर्ष 19, राहणार काकडमळा, सातपूर याला ताब्यात घेतलंय। चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारासह मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।
नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय येथे 18 मार्च रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणात याचिकाकर्ते ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी नाशिक महानगरपालिका व राज्य सरकारवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात वारंवार टाळाटाळ केल्याचा आरोप केलाय. मागील सुनावणीत न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. आता 18 मार्चला प्रतिज्ञापत्र सादर होते का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तसे न झाल्यास न्यायालय कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. दरम्यान याचिकाकर्ते आक्रमक भूमिका घेत एकतर्फी सुनावणी व नाशिकमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीवर स्थगितीची मागणी करणार असल्याचं संकेत दिलाय. मी ॲडव्होकेट नितीन पद्माकर पंडित, तपोवन वृक्षतोडी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका करता. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनवाई आहे आणि नाशिक महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांना मागील तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करणे होते, परंतु त्यांनी ते केले नाही व कोर्टाने मेहरबान कोर्टाने त्यांना फटकारले देखील होते. आज देखील त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे आहे, परंतु ते वेळोवेळी टाळाटाळ करत आलेले आहे आणि आज पण टाळाटाळ करण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आज आमची अशी मागणी राहणार आहे की ही सुनवाई जर आज त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर नाही केले तर एकतर्फी सुनवाई घेण्यात यावी व वृक्षतोडी प्रकरणावरती स्थगिती आणण्यात यावी. आणि त्याचबरोबर आमची मागणी अशी आहे की नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये सर्व नियम पायदळी तोडून नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण हे झाडं तोडत आहे आणि त्यावरती देखील स्थगिती आणण्यात यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचे मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत न असून यंदा द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे काजू कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे आम्ही देखील संकटात असून आम्हालाही मदत करण्यात यावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. मदत जाहीर नाही केली तर आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला. काय सांगाल कांदा उत्पादक
शेतकऱ्यांना मदत जाहीर पाहिजे त्याची अपेक्षा असताना आंबा आणि काजू उत्पादकांना मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली. काय कुठल्या तरी शेतकऱ्यांना सरकारने जी मदत जाहीर केली त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन व्यक्त करतो. परंतु कांदा उत्पादक शेतकरी आज मरण अवस्थेमध्ये आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असताना सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली नाशिक जिल्ह्यामध्ये, तरी सुद्धा सरकार याकडे लक्ष देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अनुदान मागतोय आम्ही तो फक्त आम्ही खर्च मागतोय, जो शेतकऱ्यांचा खर्च झालेला आहे तो भरून निघावा म्हणून कांदा अनुदानासाठी 900 रुपये प्रति क्विंटल अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केलं पाहिजे. अन्यथा या सरकारच्या विरोधामध्ये या नाशिक जिल्ह्यामधून तीव्र असं एक जन आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं या सरकारला वठणी आणल्याशिवाय आणि कांदा अनुदान घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा इशारा या सरकारला देत आहोत. गोरक्रमण पुढशे, मी मोहेगावचा. असं आता खर्च येतो एकरी 80 ते 85 हजार रुपये आणि पैसे होतात 40 ते 50 हजार रुपये. तर सरकारला आमची एकच विनंती आहे, तर कांद्याला हमी भाव 2000 रुपये द्यावा आणि आता जे कांदे विकू राहिलो यासाठी कमीत कमी 1000 रुपये अनुदान द्यावा ही सरकारला विनंती करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. गेल्या 18 दिवसांपासून इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय. युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यवसायाला बसत असून सिलेंडरअभावी मनमाड शहरातील काही हॉटेल बंद झाले, तर काहींनी आता लाकूड आणि कोळसा चुलीचा पर्याय निवडून किचन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने हॉटेल्सला गॅस पुरवठा करून दिलासा द्यावा अशी मागणी गॅस टंचाईमुळे हैराण झालेल्या हॉटेल मालकांनी केली आहे. सध्या इराण व इराक यांच्यामध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे गॅस टंचाईचा जो फार मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसलेला आहे, त्याच्यामुळे सर्व हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहे आणि हॉटेल चालवणं हे सध्या फार जिकिरीचं झालेलं आहे. कारण की गॅस नसल्यामुळे, इंधन नसल्यामुळं चालवणार कसं, तर सध्या त्याच्यावरती तोडगा म्हणून आम्ही सध्या कोळसा शेगडी व लाकडांचा वापर करून आमचं थोडंफार प्रमाणामध्ये काम चालू ठेवलेलं आहे, जेणेकरून आमच्या ग्राहकांना जेवण पण मिळावं व आमच्या रोजगारांना पण काहीतरी काम मिळावं, या पद्धतीने हॉटेल सध्या सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील स्वर्गीय दिनकरराव थोरात प्राथमिक शाळेत दर बुधवारी 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांकडून योगा करून घेतला जात आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बदाती सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:30 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत विविध प्रकारचा योगाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहे व योग केल्याने त्याचा फायदा काय होतो याची माहितीही योग शिक्षक यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिली जाते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा त्वरित लाभ मिळावा यासाठी बांधकाम परवानगीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराच्या माध्यमातून आज सुमारे 150 ते 200 लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे। या योजनेतील BLC घटकांअंतर्गत राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी एकूण 2.5 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे। या विशेष शिबिरानंतर शहरात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळेल आणि अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न मार्गी लागेल असा विश्वास मनपायुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केलाय। ज्या नागरिकांचे स्वतःचे घर नाही त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केलंय। योजनेची सविस्तर माहिती आणि अंमलबजावणीची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी धुळे महानगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना कक्ष विशेषतः कार्यान्वित करण्यात आलाय। इच्छुकांनी या कक्षाला भेट दिल्यास त्यांना योजनेचा लाभ कसा घ्यावा याची संपूर्ण माहिती मिळू शकेल। त्यामुळे अधिकाधिक गरजूंनी पुढे येऊन या सुविधेचा फायदा घ्यावा असंही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलंय। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेने आज लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ त्वरित मिळण्यासाठी बांधकाम परवानगीचं विशेष शिबिर आयोजन केलेलं आहे। सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ही योजना कार्यान्वित आहे। आज साधारणतः 150 ते 200 लाभार्थी या योजनेचा लाभ घेतील। यामध्ये BLC हा जो कंपोनंट आहे त्या अंतर्गत राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून लाभार्थ्याला बांधकामासाठी 2.5 लाख रुपये इतकी रक्कम उपलब्ध करून देणार आहे। मला अपेक्षा आहे की आजच्या या शिबिरानंतर ह्या योजनेला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठा प्रतिसाद मिळेल। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांना मी विनंती करतो की अजूनही काही लाभार्थ्यांना स्वतःचं घर नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा। महानगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना कक्ष कार्यान्वित आहे। या कक्षामध्ये जर आपण आलात तर आपल्याला महानगरपालिका क्षेत्रातील ही योजना कशी राबवली जात आहे याची संपूर्ण माहिती मिळू शकेल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना। कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे शहरातील सावतामाळी मार्केटमधील जुन्या गाळेधारकांवर महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे कारवाई केली जात असून प्रशासनाकडून त्यांचा रोजगार उद्ध्वस्त केला जात असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी केला। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या विशेष पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा मुद्दा मांडलाय। मनपाच्या या मनमानी कारभारामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात अधिक माहिती देताना ॲडव्होकेट वाघ म्हणाले की 1975 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर रावळ चौधरी यांच्या कार्यकाळात ठराव क्रमांक 207 अन्वये सुशिक्षित बेरोजगारांना उपजीविकेचे साधन म्हणून हे व्यवसाय करण्यात देण्यात आले होते। त्यासाठी पश्चिम विकास महामंडळ, तत्कालीन नगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी संयुक्त प्रयत्न केले होते। मात्र आता विद्यमान महानगरपालिका प्रशासनाने सावतामाळी मार्केटच्या विकासाच्या नावाखाली या मूळ गाळेधारकांना विस्थापित करण्याचा घाट घातलाय। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांनी पुढे यावे असे आवाहनही ॲडव्होकेट वाघ यांनी यावेळी केलंय। 1975 रोजी नगरपालिकेने ठराव पास करून ज्यावेळेस नगराध्यक्ष रावळ चौधरी डॉक्टर होते त्यांनी जवळपास 45 नगरसेवकांच्या स्वाक्षरीने एक ठराव पास करून 207 नंबरच्या ठरावान्वये या लोकांना पश्चिम विकास महामंडळाकडे जागा हस्तांतरित केलेली होती। पश्चिम विकास महामंडळाच्या मध्यस्थीने आणि नगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी यांना उपजीविकेची साधन म्हणून ते गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले होते। परंतु आता सावतामाळी मार्केटच्या नावाने या गाळेधारकांना यांच्या उपजीविकेपासून उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया आपल्याकडे महानगरपालिकेने सुरू केलेली आहे बेकायदेशीरपणे। तर आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा विषय ऐरणीवर पोहोचवा।
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक उत्तम आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी 18 ते 19 मार्च या तारखेला पावसाचा अंदाज वर्तवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80% गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. उर्वरित 10 ते 20% गव्हाची काढणी अद्याप बाकी आहे. निसर्गाची साथ मिळाल्याने यावर्षी गव्हाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. मात्र आता बाजारातील घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलाय. बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. एका शेतकऱ्याने आपली खंत व्यक्त करताना सांगितले की आज 1 लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या घामातून पिकलेला गव्हाला तो भावही मिळत नाहीये. 1 किलो गहू पिकविण्यासाठी तब्बल 20 लिटर पाणी लागते, तर ही गव्हाला पाण्याचीही किंमत मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे. निसर्गाच्या कृपेने पीक भरघोस आले असले तरी अपेक्षित भाव न मिळाल्याने बळीराजाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. आज धुळे जिल्ह्यात म्हणजे आपण जरी गहूचं वातावरण बघतोय तर गहू हा पंजाबराव डगांनी माहिती दिल्यानुसार की 18-19 तारखेला पावसाचं वातावरण येणार आहे, म्हणून लोकांनी शेतकऱ्यांनी सगळ्या प्रकारे 80% गहू निघून गेलेले आहेत. थोडाफार 10-20% लोकांचा गहू अजून बाकी आहे. यावर्षी धुळे जिल्ह्यात बघायला गेलं तरी गारपीट किंवा पाऊस वगैरे असं अवकाळी पाऊस काही झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यासाठी गहू हा चांगल्या प्रकारे निघलेला आहे. परंतु फक्त खंताची गोष्ट एवढीच आहे की यावर्षी गहूचा भाव खूपच कमी आहे. एवढा कमी आहे की 1 लिटर पाणी हे 20 रुपयाला मिळतं. 1 लिटरच्या पाण्याची किंमतसुद्धा या गहूला नाही आहे, एवढं कमी आहे. या गहूला पिकवण्यासाठी साधारणतः 1 किलो गहू पिकवण्यासाठी 20 लिटर पाणी लागतं आणि 1 लिटरचं पाणीचं बिसलेरी पाण्याचं बॉटलचं सुद्धा पाणीचा या गहूला किंमत नाही. आज एवढे मोठी शोकांकितची गोष्ट आहे. यावर्षी भगवंताच्या कृपेने शेतकऱ्याला चांगला गहू पिकलेला आहे, पण त्याला पाहिजे असा अपेक्षित भाव नाही आहे. ही थोडीशी खंताची गोष्ट आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिककर स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पहिल्या जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कणकर बुद्रुक येथे आज 18 मार्च रोजी विठ्ठल नामदेव घाडगे या 40 वर्षीय इसमाने सकाळी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त समजले. मयत विठ्ठल घाडगे यांना आज रविवारी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतावस्थेत सकाळी 9:30 वाजेदरम्यान राहुरी येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. विठ्ठल घाडगे यांनी आत्महत्या का केली, त्यांच्या आत्महत्येचे वृत्त गावात पसरताच एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलंय. आत्महत्येचं मूळ कारण शोधण्यासाठी पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, आई, भाऊजाई असा परिवार आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं.
अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो, फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।